सुमे सांग ना, अगं सांग ना. अरे सांगितलं की काय नाही म्हणून. हे बघ, डॅडींनी मला तुझ्या अपेक्षा विचारायला सांगितलंय. सांग ना. त्यांनी सांगितलं, तू विचारलंस, मी माझं सांगितलं, झालं की मग. ठीक आहे. पायलट, तुला कधी वाटलं होतं का रे, आपल्याशी गाठ पडेल ते? मला तर कधीच वाटलं नव्हतं. मलाही. आणि एवढ्या लवकर लग्न होईल हे तर अजिबात वाटलं नव्हतं. सगळं कसं अचानक झालंय ना. मला तर कधी लगीनच करायचं नव्हतं. का? अरे आमच्या गावातली ती मंदा आहे का नाही, तिला तिच्या आई बाबाची लई काळजी आहे रे. ती पण माझ्यासारखी एकुलती एकच आहे, पण तिला तिच्या सासाची कधी सोडतच नाही. म्हातारे आई बापासाठी जीव तिळतिळ तुटतो बिचारीचा, पण तिचा संसार सोडून तिला काही येणं होत नाही बघ. सुमे, तू तात्यांची काहीही काळजी करू नकोस. आपण दोघं मिळून काळजी घेऊ त्यांची. पण कधी कधी लई भ्या वाटतं बघ. कसलं? तू एवढ्या मोठ्या घरातला पायलट, ओढून जाशील की लांब कुठेतरी. मी आपली जमिनीवर राहणारी, तुला कसं हुडकू र? साक्षात सुमी घाबरली. सुमी कधी घाबरत नाही कुणाला. हा? आणि सुमीला सोडून जायचा इच्छा बी आणायचा नाही मनात. पाताळात जरी लपलंस ना, तर तिथनं हुडकून काढीन आणि तुझ्या झिंजा उपटीन. आ मम्मा, आणि जरा केस बीस काप की, बोकडासारखं दिसते टक्कुर तुझं. तू आधी तुझ्या अपेक्षा सांग. अरे सांगितलं की काय नाही. हेच सांगत होतो मी डॅडींना, पण म्हणाले नाही, विचार तिला. सांग ना. हे बघ, प्रत्येक मुलीच्या काही ना काही अपेक्षा असतात. सांग. मी प्रत्येक नाही, एकच आहे. पायलट, मला गाडी बंगला नोकर चाकर असलं काय बी नको. मला माझा माणूस चांगला पाहिजे. मग मी चांगलाच आहे, एकदम चांगला आहे. म्हणजे नसेल तर सांग हा तसं. अरे येड्या, तू चांगला आहेस म्हणून आतापर्यंत टिकलायस तुम्ही पुढं, नाही तर कवच पळवून लावलं असतं. पायलट, तू तात्यांची काळजी घेशील ना? सुमे, अगं तुझे तात्या हे माझे तात्या, त्यांची जबाबदारी आता माझी. पायलट, तू मला माझ्या अपेक्षा विचारल्यास, आता तू तुझ्या अपेक्षा सांग की. माझ्या अपेक्षा? मला मला जीव हवाय तुझा. आता लग्न आधीच मारतोस का काय मला? अगं म्हणजे जेवण ग, जेवणात जीव आहे ना तुझा. अच्छा, अरे ते तर हक्क आहे तुझा. दिला तुला जीव. अपेक्षा सांग. सांगू? काहीही झालं तरी मला सोडून जायचं नाही. आभाळ पडू दे, नाही जगबडी होऊ दे, ही सुमी तुला कधीच सोडून जाणार नाही. जगातलं कुठलं संकट आपल्या आड येऊ देणार नाही ही सुमी. ताई, सगळी तयारी पूर्ण झाली. हे बघ, हे आपल्या समोरच्या लग्नाच्या खर्चाचा अंदाजपत्रक. टोटल 7 लाख रुपये खर्च आहे. अर्थात सगळे रेट मी पाडून घेतलेत, पण तू एकदा नजर टाकलीस तर बरं होईल. अरे नरसू, मला कशाला दाखवतोयस? तू ठरव ना सगळं. असं कसं ताई? प्रश्न पैशाचा आहे ताई. पैसा माणसं तोडतो. नरसू, तुझ्या माझ्यात कधी पैसा आलाय का? तू जे करशील ते योग्यच करशील. मग ठीक आहे. ताई, जरा घोळ झालाय का बेरजेमध्ये? 7 नाही 9 लाख आहेत टोटल.
नरसुवारी जेवढे असतील तेवढे असतील रे. मला नको सांगूस. समर कसा नाही आला ते सांगा दे. सकाळपासून गेलाय तुमच्या बरोबर, अजून आला नाहीये. तर आपण काय करणार? भाऊजींनीच समरला सांगितलं अपेक्षा ऐक जाऊन तिच्या. 3 वेळा फोन केलाय मी. आलो आलोच म्हणतोय फक्त. अपेक्षा ऐकत बसला असेल. नाही म्हणजे माझ्या लग्नाच्या खर्चाचा पूर्ण हिशोब झाला तरी तिच्या अपेक्षा संपत नाहीत का काय? कशा थांबणार म्हणा? चांगला मोठ्या घरातला मुलगा मिळालाय म्हणजे हाव सुटली असेल, दुसरं काय? नरसू, हे फार झालं. ती मुलगी घरात आली रे आली की तिला बाहेरचा रस्ता दाखवायचा. अरे समरचं लक्ष राजकारणात हवं, त्या मुलीवर नकोय. एकदम बरोबर बोललीस ताई. लग्न झालं की त्या मुलीचं नशीब घ्यायचं आणि तिला आकलून द्यायचं. काहीही झालं तरी समरला आणि त्या मुलीला एकत्र राहू द्यायचं नाही. पायलट, तू मला सोडणार नाहीस ना? तुला काय वाटतं? सोडून तर बघ, मग कशी जिरवते ते बघशीलच तू. झालं तर मग. झालं ना? चल जाऊ आता मी, आणि तू बी जा. मगापासून 3 वेळा फोन येऊन गेला तुझ्या मम्माचा. माझ्या नावाने बोंब मारत असणार. सुमे, काहीतरी अपेक्षा सांग ना यार. डॅडींना काय सांगू मी? अरे तू पुरी करतोस म्हणलास ना माझी अपेक्षा. आता आणि काय सांगू? अगं पण तू कधी सांगितलीस तुझी अपेक्षा? तुझी माझी अपेक्षा एकच आहे की आपण दोघे एकमेकांना कधीच सोडायचं नाही. अच्छा, मग का सोडून जातेस? मग काय 24 तास राहतोस माझ्या संकट? हो. होय काय? असं केलं कसं होणार तू मुख्यमंत्री? ते तुम्हीच सांगा, मिसेस मुख्यमंत्री. तुझी सगळी जिम्मेदारी मलाच घ्यायला लागते पण पायलट. आता तुला मुख्यमंत्री बनायचं तर लय मेहनत करायला लागल, चांगली कामं करायला लागतील. तू सांगशील ते करेन मी. असं असेल तर सगळ्यात आधी एक सांग. हे बघ पायलट, तू काय बी बन, पण आपली भाकर ती चतकोर का असं ना कष्टाची असली पाहिजे. कष्टाची भाकर लय गोड असते बघ. असं आयत्या मिळायला चांगलं नसतं र. सुमे, मी आयुष्यात जे काही मिळवेन ते प्रामाणिकपणे आणि मेहनतीनेच. हा शब्द आहे माझा. बेस्ट, शब्दाला धरून राहा. सुमीला खोटं चालत नाही माहित आहे ना व? हो. बरं मुख्यमंत्री साहेब, जाऊ का आता? अहो मिसेस मुख्यमंत्र्यांना खानावळीचा स्वयंपाक करायचा आहे. ठीक आहे, जा. मम्मा आहे का? मम्मा. सुमे, हा सासूबाई. अहो मी सुमी. कशा आहे तब्येत पाणी? ठीक आहे. खानावळवाली. अहो मामाजी येऊन गेलं दर्शनाला, तुम्ही आला नाही. बरं उद्या या विसर्जनाला. मी उकडीचे खास मोदक करणार आहे. नाही, आम्हाला वेळ नाहीये. या, नाही तर सोडणार नाही तुमच्या बाळाला. येताय ना व? अहो कसला विचार करताय एवढा? या की. ताई, फार डेंजरस मुलगी आहे ती. तू नाही म्हणलीस ना तर काहीतरी खुसपट काढेल आणि लग्न लांबणीवर पडेल. त्यांच्या हो म्हण ग प्लीज. सासूबाई, अहो ऐकलं ना व? हो, येते. हा या, वाट बघते बर का. यार, तुझी मम्मा येणार आहे उद्या विसर्जनाला. लवकर घेऊन या.
तेवढं ऐक ना ताई, शेवटचं. नरसू, मी त्या खानावळवालीकडे येणार नाही. अगं असं करू नको ताई, तू काल तर हो म्हणाली होतीस येते म्हणून. हो, मग आज मी नाही म्हणते. जा, सांग जा तिला. असं करू नको ताई. अगं तिच्याकडचे उकडीचे मोदक एकदम बेस्ट असतात बघ, ते खाऊ आणि येऊ. त्यात काय झालं एवढं? त्यात काय एवढं? अरे ती कोण, कुठली आणि मला कशी काय ऑर्डर सोडते? ऑर्डर नाही ग ताई, प्रेमाने बोलवते तुला ती. नरसू, मला तिचं प्रेम वगैरे काही नकोय. मला फक्त तिचं नशीब पाहिजे माझ्या समरसाठी. हो, समरला मुख्यमंत्री बनवणार माहितीये मला ताई, म्हणून तर म्हणतोय चल ना ताई. ताई ती फार डेंजरस मुलगी आहे. तू जर तुझा शब्द मोडलास तर ती लग्न मोडायला मागे पुढे बघणार नाही. अनुराधा, चल जाऊया का? हे काय, जाऊया का? तुम्ही निघालात पण? अहो, पाहुण्यांच्या घरी जाताना एवढा उत्साह बरा दिसतो का? अगं पण तू काल म्हणालीस होती म्हणून. पण आत्ता ताई नाही म्हणते. मम्मा अगं पण काल तू येणार म्हटली होतीस ना. सुमीचा फोन आहे. हॅलो. पायलट येतात ना हो सासूबाई? हो हो, मम्मा तयारच आहे. रादर निघतोच होता मी. चल बाय. बघ ताई, समरचा पण शब्द गेला. आता तुला नक्कीच यावं लागेल. ठीक आहे, येते मी. पण मागच्या वेळी झालं तसं काही व्हायला नको. हा ताई तू काय काळजी करू नको, मी आहे ना, ती माझी जबाबदारी, मी बघतो सगळं. तुम्ही गाडीत जाऊन बसा, मी आलो. हो, चला. चल. आलेच मी. हॅलो मामा साहेब, बोला की. हे बघ, आम्ही तिकडे येतोय तेव्हा मागच्या वेळेसारखा ताईला त्रास होता कामा नये. कूलर आणि खुर्चीची व्यवस्था करून ठेव. कूलर कूलर कुठलं आणायचं आता? तो तुझा प्रश्न आहे, ती तुझी जबाबदारी आहे. ते तुझं तू बघ. कूलर आला पाहिजे, नाही तर तुझं विसर्जन झालं म्हणून समज. हो हो. सुरेश, अरे बॉम्ब झाली. अरे मग बॉम्ब झाली तर सुमीकडे जाय ना, म्हणजे ती तोड काय दिल तुला. हा, सुमीकडे जा, म्हणजे ती सगळा निकालच लावून टाकील. कर, काय झालं? अरे ताई मॅडम यायला लागल्या तिकडे. अरे मग पहिलं गावात जा, गावातली 4 पोरं गोळा कर, पहिलं त्या गाडींच्या टायरांपाशी बसव बाबा. अरे त्याचं जाऊ दे, ती बंगल्यावरचं ड्रायव्हर बघून घेतली की. मग पण अरे ताई मॅडम गेल्या टायमाला आल्या होत्या का नाही, तेव्हा त्यासनी इथं लय उकाडलं होतं. म्हणून मामा साहेबांनी सांगितलंय काय पण कर, पण कूलर आण. कूलर? अरे हा, त्या जाधवाकडे जा, सुमीचं नाव सांगा ना, म्हणजे दिल तो. बर. देवा, सगळं कसं जुळून आलंय बघ. एवढ्या तेवढ्यासाठी काय विघ्न यायला नको. सुमी माझ्या काळजाचा तुकडा आहे बघ, तिचं लगीन बिनघोर पार पडू दे. आणि हा, सुमी नांदाय गेल्यावर मला एकटं राहायची ताकद दे रे बाबा. बाप्पा, माझी सुमी सुखात नांदू दे. काय होतंय का बाप्पा प्रसन्न? अहो आधी पूजा आरती करा आणि मग काय मागायचं ते मागा की. तात्या, काय मागितलं पण तुम्ही? सांगायचं असतं वय. सुमीचा तापटपणा कमी होऊ दे, तिचा राग कमी होऊ दे, हे असंच काय तर मागितलं असणार तुम्ही. मी सांगत नसतो काय मागितलं ते. तुझा साडी नेसून तयार राहा. अजिबात नाही, दररोज दररोज साडी नेसत नसते मी. अगं पण आज तुझी सासू येणार आहे सुमी. हुंडारी होय होय, होणारीच. मग येऊ दे की.
सासुरवात चालून घ्यायचं नाही असं ठरवलंय ना आपण. तुम्ही तयारी करा, आवरा पटपट. लक्ष्मण, पायगड्या, भरत, खुर्ची, लवकर. या इनबाई. ताई मॅडम, हा हा हा, या ना या. हे बघ, इथनं 2 किलोमीटरवर बाहेर जायचं गावाच्या आणि तिथं गाड्या पार्क करायच्या. का सांगतोय मी हे? का? अरे का काय, मागच्या वेळेचं आठवते ना, ताई मॅडमला चालत जावं लागलं होतं, पण माझ्या पायाचे तुकडे पडले होते. हा, तुमच्या पायाचे तुकडे पडून येत म्हणून गाड्या 2 किलोमीटर पार्क करायच्या. हा, आणि मी बोलवल्याशिवाय यायचं नाही. बर, तोपर्यंत गाडीच्या बाहेर अशी चक्कर मारत राहायची. हवा गेली नाही हे बघायचं. चालते. हा, मागच्या वेळेचं आठवते ना तुला? आठवते. हा, जा मग. तुमच्यात बसत नाही का गणपती? नाही, याआधी कधीच बसवलेला नाही. म्हणजे माझ्या मनात होतं, पण आपण बसूया का गणपती? हा भाऊजी, आज विसर्जनाचा दिवस आहे, आता नाही गणपती बसवता येणार. या वर्षी नाही हो, पण आता सुनबाई येणार आहेत घरात, पुढच्या वर्षी. ताई फार उकडते का? आला आला आला, कूलर आला. आला कूलर आला. आता बघा कसं गार 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 वारं सुटतंय. अहो कशाला त्रास करून घेतलात, चाललं असतं की. नाही नाही, असू दे, ह्या घरात लय उकडता. देवाला आल्यात का महाबळेश्वरला फिरायला? अगं सुमी, पाहुणचार आहे हा. तू गप की जरा. गप बस, गप. चल चल, गप जरा तू. फारच साधी सजावट आहे आणि गणपती पण साधा आहे. म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसची अशी देखणी मूर्ती पाहिजे, म्हणजे मस्त मजा आली असती. आमच्या गावात ना एक माणूस होता, त्याला प्लॅस्टिक खायचा लई नाद लागला. अगं बाई, मग तर काय, त्याला असं कलरफुल प्लॅस्टिक लय भारी दिसायचं, म्हणून तो भस्म्या झाल्यासारखं प्लॅस्टिक खायचा. मग मग काय, एक दिवस डायरेक्ट ढगात. प्लॅस्टिक चांगलं नसते अहो आरोग्याला, माणसाच्या बी आणि निसर्गाच्या बी. म्हणून आम्ही मातीची साधी मूर्ती बनवली. जी मूर्ती माणसाचं निसर्गाचं नुकसान करते, त्यात देव कुठं असेल का? देव कधी नुकसान करतोय का आपलं? कधीच नाही. देव आपल्या मनात असतोय. आपली भावना चांगली असली की झालं. म्हणून आम्ही साधी मातीची मूर्ती बनवली. ते इको इको फ्रेंडली. बरोबर, तुम्हाला माहित आहे बघा सगळं. नाही, माझ्यापेक्षा तुला जास्त माहिती आहे. ते मला ड्रायव्हरनं सांगितलं. ड्रायव्हर म्हणजे ते विमानाचा ड्रायव्हर. पायलट. पायलट म्हणते ते. हा, आमची सुमी इमान सारखीच आहे सारखी. ते पाय जमिनीवर येत आहो माझं, म्हणून वरच्या हवेतल्या गोष्टी ध्यानातच राहत नाहीत. माझी आपली जमिनीवरची हवा. चला चला, विसर्जन उरकून घेऊया, मला मोदकं खायची आहे ती. चला. ड्रायव्हर, अरे तू इकोवाला गणपती सांगितलास, पण त्याचं विसर्जन कसं करतात त्याची तयारी करतोस काय? हो. मी निवदाचं बघते. ठीक आहे, चालेल. बबन, चल आपण तयारी करू. अरे तो काम बिघडवून ठेवलं सगळं. तू एकटाच बघ. बबन,
तू पाहुणचार बघ पाहुण्यांचा. मी आलेच. कंट्रोल 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 ताई.